हॅलो, रामकृष्ण हरी दीदी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय करताय तुम्ही? आम्ही डिस्कशन करतोय. डिस्कशन करताय म्हणजे तुम्ही अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय काय? आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ओके ओके. आता लायब्ररीहून आलोय. लायब्ररीमधून आलाय. ओके दीदी, तुमचं नाव काय? माझं नाव प्रतीक्षा. प्रतीक्षा. दीदी तुझं? सारिका. सारिका. म्हणजे कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करताय मला समजेल? मी MPSC ची तयारी करते. ओके. माझी ड्रीम पोस्ट STI आहे. ओके, स्टाफ सिलेक्शन कमिशनची. ओके, मी पोलीस भरतीची तयारी करते. पोलीस भरतीची तयारी करतेस. ओके. आता माझा तुम्ही व्हिडिओ बघितला आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा एक संकल्प आहे. मी काय करतो आहे की लोकांना 3 प्रश्न विचारतो आहे आणि या 3 प्रश्नांची जो कोणी उत्तर बरोबर देईल त्याला मी सुंदर असं गिफ्ट देतो आहे. आता तुम्ही MPSC करणारे विद्यार्थी म्हटल्यानंतर मला थोडंसं अवघड प्रश्न विचारायला पाहिजेत, पण हे सगळे प्रश्न माझ्या वारकरी संप्रदायाच्या रिलेटेड आहेत. मी विचारू 3 प्रश्न? हो विचार. बघा, तुम्हाला मी सुंदर गिफ्ट देणार आहे, लक्षात हो, ठेवायचं. चालेल. ओके. हां, मी पहिला प्रश्न विचारतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? 16व्या. 16व्या वर्षी. अरे वा, खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही. मला सांगा, 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. याच्यातून तुम्ही काय बोध घ्याल हो? एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, काय बोध घ्याल? लहान वयात तत्वज्ञान देणारा मोठा ग्रंथ लिहिला. म्हणजे त्यांनी कमी वयात त्यांची ध्येय मोठी होती. त्यातून आम्हाला असं कळालं की बाबा लहान वयात आपण काहीतरी करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप खूप छान. दुसरा प्रश्न विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं ठिकाण कुठं आहे? आळंदी. आळंदी. अरे वा, गुड. बर, दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलंय. आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतोय. हा थोडासा अवघड असू शकतो. या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिला तर मी तुम्हाला माझ्यामार्फत काहीतरी गिफ्ट देणार आहे. विचारू? हा खास करून कधी कधी MPSC परीक्षेला किंवा सरसेवा भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. वारकरी संप्रदायाचे किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत काय आहे? आराध्य दैवत काय आहे? श्री विठ्ठल. परत एकदा सांगा. श्री विठ्ठल. बघा, अजून विचार करा. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत कोणतं आहे? विठ्ठल. श्री विठ्ठल आहे ना? श्री विठ्ठल. खूप छान, खूप छान. म्हणजे तुम्ही 3 प्रश्नांची उत्तर खरंच बरोबर दिला. दीदी, मला असं वाटतं की तुम्ही MPSC ही एक्झामची तयारी करताय, पण तुम्ही 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलात म्हणून मला एक तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे. ते गिफ्टचं नाव आहे की मी ज्या लोकांना 3 प्रश्न विचारतो त्या 3 प्रश्नांची उत्तर जो कोणी बरोबर देईल त्याला मी त्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गिफ्ट देतोय, बरं का.